मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही रूममध्ये येतात. तर त्यांच्या बेडवर आता एक बाहुली असते. त्यावेळी आता त्या बाहुलीला पाहून अर्जुन सायली एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. दोघांनाही जरा धक्काच बसतो. तेव्हा सायली आता विचारते, काय आहे हे? अर्जुन म्हणतो, कुणी ठेवले काय माहीत. तो लगेचच बघायला जातो. त्यावेळी सायली म्हणते, जरा सावकाश हा. अर्जुन हो असं म्हणतो. ती बाहुली हातात घेणार तोच त्याखाली एक चिठ्ठी असते. तर त्या चिठ्ठीवर आता होणार पूजा, होणार आरती, मग मृत्यूचा मिटणार घोळ आणि मग त्यानंतर सुभेदारांच्या घरात बॉम्बस्फोट होणार असं सुद्धा लिहिलेलं असतं. त्यामुळे अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही खूपच हादरतात आणि घाबरतात. तेव्हा बॉम्बस्फोट असं सायली म्हणते आणि तिला लगेचच ते प्रसंग आठवतात. श्रावणाची पूजा घातली होती त्या दिवशीच अर्जुनला धमकीचं पत्र आलं होतं आणि ते सुद्धा महिपतने इकडे टाकलं होतं हे सुद्धा आठवतं. त्यानंतर आता महिपतने दिलेली धमकीसुद्धा आता सायलीला आठवते की कशा प्रकारे जेव्हा निकाल कोर्टाचा लागला त्यावेळी महिपतने अर्जुन सुभेदार प्रकरण तुम्हाला खूपच जड जाणार असं म्हटलेलं असतं. त्यावेळी आता महिपत हे करू शकतो का, एवढ्या टोकाला जाऊ शकतो का असं सायली विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे महिपत करतोय की अजून दुसरं कुणी करतंय हे तर मला माहीतच नाही, परंतु याबद्दल कुठलीही ॲक्शन सुद्धा घेता येणार नाही, पण आपण पोलीस कंप्लेंट नक्कीच करू शकतो. त्यावेळी सायली म्हणते, हो पण घरात जर कुणाला समजलं तर काय होईल हो, कारण सगळेजण पूजेच्या मूडमध्ये आहेत. त्यावरती अर्जुन म्हणतो, पण घरात जर खरंच बॉम्ब असेल तर तो शोधायला हवाच ना आपल्याला. आता मी एक काम करतो, मी पोलिसांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी नॉर्मल ड्रेसमध्ये आपल्या घरी यावं आणि ते गेस्ट आहे असं वाटेल आणि घरच्यांना डाऊटसुद्धा काही येणार नाही. त्यावेळी सायली म्हणते, मला असं वाटतं आपण तोपर्यंत शोधायला सुरुवात करायला हवी. मी ना कला व मानसीला मदतीला घेते. अर्जुन म्हणतो, हो चालेल. मग अर्जुन म्हणतो की ऐक ना, मी पोलिसांना फोन करतो, मग तेजस आणि अद्वैतला सुद्धा सांगतो, कारण जर बॉम्ब असेल तर तो आपल्याला शोधायलाच हवा. तू प्लीज काळजी घे, कारण घरात जर बॉम्ब असेल तर काहीही होऊ शकतं. त्यावेळी सायली म्हणते की तुम्ही असताना मला काहीही होणार नाही. अर्जुन लगेचच आता पोलिसांना कॉल करत मी अर्जुन सुभेदार बोलतोय असं सांगतो. तर दुसरीकडे तेजस कुमुद मावशीच्या रूममध्ये जातो. तेथे गेल्यानंतर आता त्या नसतात, त्यामुळे तेजस इकडे तिकडे पाहतो. तर आतमध्ये आता कुमुद मावशी या बाथरूममध्ये असतात, सिगारेट ओढत असतात. त्याचबरोबर त्यांनी महिपतला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की साहेब, सगळा माझा प्लॅन लक्षात आहे, काहीही प्लॅनमध्ये गडबड होणार नाही. त्यानंतर आता तेजस इकडे अजूनच मावशी मावशी मोठ्याने आवाज देऊ लागतो. कुमुदच्या कानावर तो आवाज पडतो. तेजस म्हणतो, बापरे, मावशी काय स्वतःशी बोलतात की काय? मग आता कुमुद घाबरल्यानंतर लगेचच ती बिडी टाकून देते आणि त्यानंतर आपला चेहरा वगैरे स्वच्छ करत मोबाईलसुद्धा लपवते. त्यानंतर तेजसला आता त्या सिगारेटचा वास येत असतो. तेव्हा ती बाहेर आल्यानंतर लगेचच तो विचारतो, मावशी अहो काहीतरी जळाल्यासारखा वास येतोय, विडी जळाल्यासारखा. तर आता कुमुद पुन्हा वेड्यासारखी करू लागते आणि म्हणते की जळणार, आग लागणार, वणवा पेटणार. तेव्हा तेजस म्हणतो, ओ मावशी, मी तुम्हाला हेच विचारायला आलोय की तुम्ही बाहेर कार्यक्रमासाठी येणार आहात की नाही. तर कुमुद अजूनच मोठ्याने ओरडते, हो जळणार, आग मात्र लागणार. त्यानंतर तो म्हणतो, बरं ऐका, तुम्ही कार्यक्रमाला वगैरे काही येऊ नका, तुम्ही इथेच थांबा, सगळा वणवा वगैरे सुद्धा विझवा. त्यानंतर ती पुन्हा तसंच बरळू लागते की आग लागणार, वणवा पेटणार. तेव्हा तेजस मनातच विचार करू लागतो की मला तर इथे खरंच काहीतरी गडबड वाटतीये. कुमुद मावशी खरंच वेडी आहे की वेडं असण्याचं नाटक करतीये. तर दुसरीकडे तन्वीचा फोटो हातात घेऊन प्रतिमा आता त्यावरून हात फिरवत असते. त्याचबरोबर वात्सल्य आश्रमामध्ये तन्वीने जे चित्र काढलेलं असतं ते तिच्या नजरेसमोर येतं. तेवढ्यातच आता तिला कल्पनाचा फोनसुद्धा येतो. कल्पनाचा आलेला फोन रिसीव करत प्रतिमा विचारते, काय गं? तेव्हा कल्पना म्हणते, अगं तू अजून निघाली की नाही? रवी भाऊजीसुद्धा इकडे जन्माष्टमीसाठी आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत. त्यावरती आता प्रतिमा सांगते, अगं मला नाही वाटत यायला जमेल म्हणून, कारण झाले काय ना, हे तिकडे कामानिमित्त पुण्यामध्ये गेलेत, अजून आले नाहीत आणि मलासुद्धा असं वाटतच नाही की यावं तिकडे म्हणून जन्माष्टमीला, त्यामुळे माझी वाट पण नको पाहू. तेव्हा काय गं झालं, तन्वीची आठवण येते का तुला? कल्पना विचारते.
त्यावरती प्रतिमा म्हणते, खरं सांगू मला तन्वीची नाही तर जे तन्वीचं लहानपण मला आठवतसुद्धा नाही त्याचीच खूप आठवण येते. तेवढ्यातच आता नागराजसुद्धा प्रतिमाच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. त्यानंतर प्रतिमा सांगत असते की अगं जेव्हा आम्ही आश्रमात गेलो होतो ना तेव्हा तिथे तन्वीने काढलेलं चित्र होतं आणि मला अचानक ते आठवलं. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, काय म्हणजे तुला अपघाताच्या अगोदरचं आठवतंय आता थोडं थोडं? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अगं मलाही असंच वाटतंय. अगं परवाच मला डॉक्टर श्रद्धा यांनी नवीन गोळ्या दिल्या, त्याचाच काहीतरी परिणाम असेल. पण असं अर्धवट काहीतरी आठवलं ना की त्याचा मग जास्त त्रास होतो, खूप अस्वस्थ वाटतं आणि मग असा विचार मनात येतो की तन्वी लहान असताना एवढी गोड होती, ती मोठी होऊन अशी का वागायला लागली. पण मोकळं करत आता तिचे डोळेच पाणवतात. हा नागराज सुद्धा अगदी डोळे मोठे करून प्रतिमाकडे पाहू लागतो. त्यावेळी कल्पना सांगते, प्रतिमा अगं हे सगळे विचार तुझ्या मनातून जावेत ना म्हणूनच म्हणते की तू इकडे ये म्हणून, कारण एकदा का तू पूजेमध्ये रमलीस ना मग तुलाही बरं वाटेल बघ. तेव्हा थोडा वेळ घरी एकटीच बसते, तेव्हा कुठे जाऊन मन शांत होईल असं प्रतिमा सांगते. त्यावेळी कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, मी आता तुला जबरदस्ती नाही करणार, परंतु उद्या दही अंडीसाठी तू आणि रविराज भाऊजींनी नक्की यायचंय. मग त्यावेळी प्रतिमा म्हणते, हो चालेल, उद्या सकाळी आम्हाला सुमनच्या दादाच्या घरी जरा थोड्या वेळासाठी जायचंय आणि तेथून मग तुमच्याकडेच येतो. मग आता कल्पना म्हणते की बरं मी ठेवते, कारण तुला ह्या ज्या आठवणी थोड्या थोड्या आठवतायत ना हीच बातमी मी यांना कधी सांगते ना असं मला झालंय. अगं तुला सांगू त्यांनासुद्धा अगदी तेवढाच आनंद होईल. असं म्हणून दोघीही आता फोन ठेवतात. तर प्रतिमा अजूनही अस्वस्थच असते. तेव्हा ती आता लगेचच तन्वीचा फोटो पुन्हा एकदा जवळ घेते. त्यानंतर नागराज मनात विचार करू लागतो की या वहिनीच्या गोळ्या बदलल्या आणि लगेचच ही डॉक्टर श्रद्धा येऊन टपकली, सगळा काही घोळच घातला आणि वहिनीने तर आता आश्रमामध्ये तन्वीने काढलेलं चित्रसुद्धा ओळखलंय. पण नाही तिला काही असं आठवता कामा नये, हे सगळं काही महिपतला अगोदर सांगायला हवं. तर इकडे आता अद्वैत त्याचबरोबर कला आणि हे तिघेही आता बॉम्ब शोधून येतच असतात. तेव्हा त्या तिघांच्या चेहऱ्यावर तेवढी काळजीसुद्धा दिसत असते, त्यांना कुठेच तो बॉम्ब सापडलेला नसतो. तर अद्वैत विचारतो, अजून कसा कुठे सापडला नाही मला कळतच नाही आहे. तेव्हा आता मानसीसुद्धा दुसऱ्या बाजूला असते. तर कल्पना विचारते, काय रे काय शोधताय? तेव्हा कला म्हणते की आम्ही हार शोधतोय. तर प्रत्येकजणाशी वेगवेगळी उत्तरं देतात. त्यामुळे आता कल्पना लगेचच त्या तिघांकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, काय रे नक्की काय चाललंय तुमचं? जस कलाचा हार घालून काय कॉफी पित होता का? अरे काय चाललंय काय तुमचं नक्की? त्यावेळी कला सांगते, मी ना माझा हार शोधत होते, पण आठवला हा मी पर्समध्ये ठेवला होता. अरे काय चांदेकर तू सुद्धा आठवण करायची ना. मग आता सायली म्हणते, मी ना वेंदळ्यासारखी कॉफीचा मग शोधत होते. त्यावेळी आता आबा विचारतात की आणि अद्वैत तू कुणाला शोधत होता, तेजसला का? कारण या दोघीही निर्जीव वस्तू या शोधत होत्या आणि तू तर माणसाला हुडकत होतास ना रे. अरे हाक मारायची तो स्वतःहून आला असताना चालत. तेव्हा अद्वैत गडबडूनच म्हणतो, लक्षातच नाही आला आबा. तेव्हा कल्पना विचारते की कॉल करायचा हे नाही लक्षात आलं का? अरे मला सांगितक्या साध्या गोष्टी लक्षात नाही येणं हे तरी शक्य आहे का? नक्की काय चाललंय काय तुमचं? तुम्ही सगळेजण आमच्यापासून नक्की काय लपवताय? त्यानंतर ती अर्जुन बद्दल विचारते. तेव्हा कुणी काहीही बोलत नाही. तेव्हा सायली आता अर्जुन कुठे आहे हे सांगणारच असते. पण आता पूर्ण आजी विचारतात, काय ग सायली झाली ना सर्व तयारी? त्यावरती सायली म्हणते, हो झाली सगळी तयारी. मग कृष्णा जन्माची तयारी झाली आहे, वाती तेलामध्ये भिजवून ठेव. त्यानंतर कल्पना म्हणते, अर्जुनना बहुतेक गार्डनमधली तयारी बघत असेल, मी आलेच हा. तेव्हा अस्मिता तेथे येत म्हणते की हो मम्मा मी सुद्धा येते हा तुझ्याबरोबर. त्यानंतर आता अद्वैत हा आबांना बाहेर काढून देण्यासाठी म्हणून म्हणतो की आबा तुम्ही यांचं गार्डन पाहिलं का? खूप छान आहे, बदामाचं झाड तर अगदी अप्रतिम, तुम्ही जा ना बघून या. त्यावेळी पूर्ण आजीसुद्धा विचारतात, काय रे तुला आवडतात ना गुलाबाची फुलं? आबा म्हणतात हो. त्या म्हणतात की मग खूप बहर आलाय, चल आपण बघूयात. ते दोघेही तेथून जातात. सगळेजण तेथून गेल्यानंतर आता या तिघांच्या जीवात जीव येतो.
मग आता या सगळ्यांना असं वेगवेगळी कारणं सांगून किती वेळ आपण गुंतवून ठेवणार आहोत असं कला विचारते. मग आता आबांना सुद्धा डाऊट यायला हवा होता का असं अद्वैत विचारतो. मग आता सायली म्हणते, हे पहा, हे पोलिसांशी बोलतायत त्यामुळे चेहऱ्यावर कुणीही ताण दाखवू नका. चालेल ना ग मानसी, म्हणजे कुणाला संशय यायला नको. मानसी हो म्हणते. तेव्हा अद्वैत विचारतो, मिळालेली धमकी खरी आहे ना? कुणी काही मस्करी तर करत नाही ना असं तो विचारतो. तेव्हा सायली म्हणते, नाही अद्वैत भाऊजी, यांच्या जीवाला धोका आहे हे मला अगोदरपासून माहीत होतं, पण तो महिपत बहुतेक सगळ्यांच्याच जीवावर उठलाय. ही कला म्हणते, आपण कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही, पण कारण आपल्याला घरात काही सापडलेलं नाहीये, मग पुढे काय करायचं? त्यानंतर सायली सांगते, आपल्या घरात साध्या वेशातले पोलीस असतील म्हणजे सणही साजरा व्यवस्थित होईल आणि कुणाला काही डाऊट सुद्धा येणार नाही. मग त्यानंतर सायली पुढे जाते तर कला ही अद्वैतला मागे घेऊन येते. तेव्हा तो विचारतो, काय झालं? मग आता ती म्हणते, काय रे, मगाशी काय म्हणालास तेजस? अरे एवढा द ग्रेट चांदेकर आणि साधं खोटंसुद्धा तुला थोडं बोलता येत नाही का? तो म्हणतो, काय करू, मी घाबरलो होतो. आणि आता टोमणे मारणार आहेस का? ती म्हणते, तसं नाही रे, पण सणासुदीच्या दिवशी एवढ्या भल्या माणसांच्या इथे असं अघटित काही घडणार नाही. मग आता तो म्हणतो, सध्या आपल्याला हे सगळं सांभाळता घेऊन येतंय का ते बघूयात का? तेव्हा ती म्हणते, हो. ते दोघेही मग तेथून जातात. तेजसच्या मनात कुमुद मावशीचेच विचार असतात, कारण ही बाई ना जरा विचित्रच वाटती असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा आता तो कुमुद मावशीची माहिती काढणार असतो. त्यानंतर आता लगेचच मानसीचा फोन येतो. ती विचारते, राष्ट्रहित, अहो तुम्ही कुठे आहात? तो म्हणतो की मी ना जरा बाहेर आहे. का हो, इथे कृष्णाचं मंदिर आहे ना तिथे. सही आपण काही मिठाई घेतली नाही म्हणून मिठाई घेण्यासाठी बाहेर आलो आहोत. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, पण लवकर या. मग आता तो फोन ठेवल्यानंतर स्वतःशीच म्हणतो, इतक्यात लकी चार्मला सांगून काहीही उपयोग नाही, कारण मला अगोदर त्या मावशीच्या घरी जायला हवं आणि मग काय ते सांगायला हवं. दुसरीकडे महिपत, गायत्री हे दोघेही आता कुमुद मावशीला किडनॅप करून एका ठिकाणी बसलेले असतात. गायत्री विचारते, काय रे, कधी होणार आहे तुझा धमाका? नाहीतर ती बाई तिथे ठेवली आहे ती तरी व्यवस्थित आहे का काम करणारी? नाहीतर तीही बुडेल आणि आपल्यालाही घेऊन बुडेल. तेव्हा महिपत म्हणतो, माझी माणसं अशी लेचीपिची नाही आहेत, समजलं? कारण एकदा का निशाणा लावला ना, असा अचूक बाण मारतात ना. तर इकडे अर्जुनने सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेलं असतं आणि ते नॉर्मल वेशामध्ये आलेले असतात. अर्जुन थँक्यू सो मच सर असं म्हणतो. आणि हे पहा, आपल्याला आता इथे सगळीकडे बॉम्ब शोधायचा आहे. मी सगळ्यांना आपापल्या रूममध्ये पाठवले आवरण्यासाठी. ते बाहेर येईपर्यंत आपल्याला आपलं काम फत्ते करायचं आहे असं अर्जुन सांगतो. कारण जर घरच्यांनी पाहिलं असतं तुम्हाला पोलिसांच्या वेशामध्ये तर सगळेच घाबरले असते आणि कार्यक्रम झालाच नसता. त्यामुळे तेव्हा आता अद्वैत, सायली आणि कला, मानसी हे सगळेजण तेथे येतात. ते आल्यानंतर आता त्यांना अर्जुन विचारतो, हाती काही लागलं का? त्यावेळी सगळेजण म्हणतात, नाही काही. मग आता अर्जुन सांगतो, आपला एकच टास्क असणार आहे की घरातील कुणालाही आपल्या रूममधून बाहेर पडू द्यायचं नाही. तेव्हा कला म्हणते, तुमचं सगळं काही झालं ना, तुम्ही आम्हाला एक खून करा, मग आम्ही सगळे इथे येऊ. अर्जुन म्हणतो, हो चालेल. त्यानंतर अद्वैत विचारतो, पण कसली खून करणारा आहेस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो की 1 मिनिट हा. मग त्यानंतर अर्जुन देवासमोर असणारी घंटी घेतो आणि म्हणतो, यांचं काम झालं की मी ही घंटी वाजवेन. तेव्हा सगळेजण म्हणतात, हो चालेल, म्हणजे मग सर्वांना कळेल की तुमचं काम झालंय. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो चालेल. मग आता अद्वैत म्हणतो, मी अगोदर प्रताप काकांच्या रूममध्ये जातो, कारण तेच अगोदर बाहेर येतील. तेव्हा कल्पना काकूसुद्धा तिथेच असतील, त्यामुळे त्या काही ऐकणार नाहीत. मी तुझ्यासोबत येते असं आता कला म्हणते. मग दोघेही आता लगेचच तिकडे जाऊ लागतात. तेव्हा सायली सांगते, काळजी घ्या हा. अर्जुन म्हणतो, डोंट वरी बायको, कुणाला काहीही होणार नाही, मी माझी काळजी घेईन आणि घरातल्या कुणालाही काही होऊ देणार सुद्धा नाही. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुम्ही सुरू करा. तेव्हा सगळेजण लगेचच आपली कपडे घालतात. ते बॉम्ब स्क्वॉड असतात, ते लगेचच घरात सगळीकडे बॉम्ब कुठे आहे ना ते चेक करू लागतात. इकडे नैना आणि रोहिणी या दोघीही गप्पा मारत मारतच येत असतात, पण अर्जुनला अजून त्याबद्दल माहीत नसतं. तो सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो, कुणी येतंय का काय, परंतु त्याच्या नजरेच अजून त्या दोघीही पडत नाही. स्त्रीकडे बॉम्ब शोधण्याचं काम मात्र सुरूच असतं. त्यानंतर अर्जुनच्या पाठीमागे आता रोहिणी आणि नैना या दोघीही येऊन उभ्या राहतात. तेव्हा अर्जुन थोडा घाबरतो आणि म्हणतो, अरे तुम्ही तर खूप लवकर आवरलं.
त्यावेळी आता काय लवकर काय आवरलं, आम्ही रेडीच तर होतो असं रोहिणी म्हणते आणि आतमध्ये जाऊ लागते. तेव्हा आता तो त्या दोघींना पुन्हा पुन्हा अडवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, माझी बायको तिकडे सायली नाही का, ती तिकडे मागच्या रूममध्ये आहे, तिला तेवढं जाऊन सांगायचं आहे की मला सुई दोरा हवा आहे. त्यावरती रोहिणी म्हणते तूच जाऊन सांग ना तुझ्या बायकोला. तेव्हा नैना विचारते पण सुई दोरा का हवा आहे तुला. त्यावेळी अर्जुन म्हणतो ते तिला माहीत आहे, तुम्ही फक्त तिला जाऊन सांगा की अर्जुनला सुई धागा हवा आहे, ते सुद्धा अर्जंट. त्यानंतर त्या दोघीही आता तिथून जातात. तेवढ्यातच आता पोलीस तेथे येतात. अर्जुन विचारतो काही सापडलं का, ते म्हणतात नाही. मग अर्जुन म्हणतो आता आपल्याला ना सगळ्यांच्या रूममध्ये चेक करावं लागेल. त्यावेळी ठीक आहे असं ते म्हणतात. त्यानंतर अर्जुन आता घंटी वाजवतो. तेव्हा सगळेजण आता लगेचच तेथे येतात. मग सगळेजण विचारतात काय काही सापडलं का. सायली विचारते काय झालं. अर्जुन म्हणतो अजून तरी काही सापडलेलं नाही आहे, सर्वांच्या रूम्स आपल्याला चेक कराव्या लागतील. मी सगळ्यांना आपल्या रूममध्ये पाठवले, परंतु आता सगळ्यांना ना इथे आपल्याला हॉलमध्ये बोलवावं लागेल. इकडे ते स्क्वॉड हे आता बॉम्ब नक्की कुठे आहे ते चेक करत असतात, तपासत असतात अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. इकडे आता कला विचारते एवढ्या सगळ्या लोकांना इकडे बोलवायचं हे कसं शक्य आहे. सायली म्हणते पण शक्य तर करावं लागेल आपल्याला कला. मग सायली म्हणते ठीक आहे, घेतली आम्ही जबाबदारी, आता तुम्ही सगळ्यांना बोलवणार ना, काय करायचं ते आम्ही बघतो. त्यावरती अर्जुन म्हणतो फंटॅस्टिक, मी सगळ्यांना बोलवून आणतो. मग अर्जुन घरातील सगळ्यांना आवाज देत असतो. दुसरीकडे तेजस कुमुद मावशीच्या घरी पोहोचतो आणि मग काही सापडतंय का, तिच्या विरोधात काही इथे भेटतंय का ते पाहत असतो. फाईल्स वगैरे चेक करतो. त्यानंतर कुमुद मावशीचं जे आधार कार्ड असतं ते त्याला सापडतं. तेव्हा त्या आधार कार्डवर वेगळा फोटो असतो, त्यामुळे त्याला डाऊट येतो आणि तो म्हणतो मला डाऊट आलाच होता, अर्जुनच्या घरी जी आहे ना ती वेगळीच कुणीतरी आहे आणि कुमुद मावशी नक्की कुठे आहे. त्यावेळी आता तो म्हणतो लकी चार्मला कॉल करायला हवा आणि अलर्ट करायला हवं असं म्हणून तो तिला कॉल करतो. खरं तो मानसीचा फोनच लागत नसतो, त्यामुळे तो जरा घाबरतो आणि त्यानंतर तो म्हणतो बरं झालं मला इकडे येण्याची बुद्धी तरी सुचली, नाहीतर खरी कुमुद मावशी खोटी कुमुद मावशी यातला फरकसुद्धा मला समजलाच नसता. तर इकडे घरातील सर्वजण आता तेथे हॉलमध्येच आलेले असतात. तेव्हा काय रे काय आरडाओरडा चाललाय असं पूर्णाजी विचारतात. सायली सांगते अद्वैत भाऊजींना ना कृष्ण जन्माष्टमीची कथा ऐकायची होती, म्हणून म्हटलं की पूर्णाजींच्या तोंडूनच ऐकूयात. तेव्हा पूर्णाजी आता सगळ्यांनाच ती कथा सांगू लागतात आणि सगळेजण अगदी मन लावून ऐकत असतात. इकडे बॉम्ब स्क्वॉड मात्र आता प्रत्येक ठिकाणी शोधत असतात नक्की कोणत्या रूममध्ये बॉम्ब आहे. सगळेजण अगदी शर्थीचे प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे नैना तितक्यातच उठते. तर सायली कलाकडे पाहते आणि लगेचच आता नैना समोर जाऊन पुढे उभी राहते आणि विचारते काय ग काही हवंय का. मग त्यावेळी नैना म्हणते हो मी आले ना, पाणी पिऊन आले. तेव्हा सायली म्हणते अगं इथेच आहे स्वयंपाकघर, मी देते की तुला पाणी, बस की तू इथे. तेव्हा नैना म्हणते नाही ग माझी पाण्याची ना पर्सनल बॉटल आहे, तेवढी मी घेऊन येते. ती सायली म्हणते पूर्णाजी कथा सांगतायत ना, तू इथे बस, मी घेऊन येते तुझी पाण्याची बॉटल. मग नैना गुपचूपच तेथे जाऊन बसते. त्यानंतर नैना रोहिणीला हळूच विचारते काय हो ही सायली अशी काय आहे आई. मग आता काय झालं असं रोहिणी म्हणते. तेव्हा ह्या सायलीने मला आतमध्ये जाऊच नाही दिलं, मला असं वाटतंय सारखी ती अडवत होती आणि काहीतरी गडबड असणार आहे. तेव्हा रोहिणी विचारते रिअली. मग आता ती म्हणते हो. तेव्हा मग तर हिच्यावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं असं रोहिणी सांगते. प्रत्येक रूममध्ये जाऊन ते बॉम्ब स्क्वॉड आता बॉम्ब शोधत असतात, परंतु त्यांना अजूनही तो बॉम्ब काही सापडलेला नसतो नक्की कुठे आहे. तर इकडे नैनाने डिवचल्यामुळे लगेचच रोहिणी आता उठते नक्की काय गडबड आहे हे शोधण्यासाठी. कलाचं लक्ष मात्र रोहिणीकडेच असतं. तेव्हा कला पटकन पुढे येते आणि विचारते काय हो कुठे निघालात रोहिणी मॅडम. तेव्हा मी वॉशरूमला निघाली आहे, तिथेही माझ्या मागे मागे यायचंय का असं रागातच ती विचारते. तेव्हा कला म्हणते तसं नाही, पण पूर्णाजी एवढी छान गोष्ट सांगताय ती लगेचच संपेल, थांबा की थोडा वेळ. तेव्हा ती म्हणते वॉशरूमला जायचे असं म्हणून ती पुढे निघते. तेव्हा कला तिच्या पाठीपाठी असते. त्याचवेळी सायली समोरून येते आणि म्हणते रोहिणी मॅडम अहो थांबा की. मग कलाने सायलीला पाहताच लगेचच आता ती सायलीला सांगते अगं यांना वॉशरूमला जायचं. मग सायली म्हणते हो चला की मी दाखवते. मग आता कशाला, माझ्या रूममध्ये आहे की वॉशरूम असं म्हणून रोहिणी पुन्हा एकदा
त्या दोघींचंही बोलणं टाळत तेथून जात. तेव्हा कला लगेचच सायलीला खुणावते. मग सायली म्हणते त्या बाजूच्या वॉशरूम मधलं पाणीच गेले. तेव्हा कला विचारते अगं काय सांगते. सायली म्हणते हो अगं, पण या दुसऱ्या बाजूच्या वॉशरूम मध्ये आहे पाणी. असं सायली जेव्हा सांगते तेव्हा रोहिणी म्हणते चालेल, मी माझी शोधेन. मग सायली सारखीच तिला अडवत असते आणि म्हणते अहो कशाला, पण मी दाखवते की. अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आला आहात, मी एवढं तर करणारच ना, चला बरं माझ्याबरोबर. असं म्हणून ती कलाकडे नयनासाठी पाण्याची बॉटल सुद्धा देते. त्यानंतर आता सायली बरोबर तिला आता लगेचच दुसरीकडे घेऊन जाते आणि कलाकडे मागे वळून पाहत असते. तर कला आतमध्ये येत नयनाला पाण्याची बॉटल देते. इकडे पूर्णाजी या सगळ्यांना कथा सांगत असतात. तर सगळेजण अगदी मन लावून ती कथा ऐकत असतात आणि सगळ्यांनाच ती खूप आवडते. त्यानंतर रोहिणी आता तेथे येते आणि नयना शेजारी जाऊन बसते. तेव्हा नयना हळूच विचारते काय. त्यावेळी ती रोहिणी म्हणते जवळ ये की जरा. मग नयना जरा जवळ जाते. तेव्हा रोहिणी म्हणते अगं तुझा संशय ना अगदी बरोबर आहे, कारण या बायकांमध्ये ना नक्कीच काहीतरी शिजतंय. अगं मला एकटीने वॉशरूमला सुद्धा जाऊन दिलेलं नाहीये यांनी. त्यावरती नयना म्हणते बघा मी म्हणाले होते ना काहीतरी गडबड आहे, आणि मला तर इथून हलू सुद्धा दिलेलं नाहीये. काय सुरू आहे नक्की त्यांचं काही कळत नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते माहित नाही, पण शोधून काढूयात ना. आता त्यानंतर पूर्णाजींची ती कथा सांगून होते. त्या विचारतात अद्वैत आवडली का. तेव्हा तो म्हणतो हो हो खूप आवडली आजी. मग पूर्णाजी लांबूनच त्याची दृष्ट काढतात. त्यानंतर आता चला आपण आता 12 वाजत आले म्हटल्यानंतर आता कृष्ण जन्माची वेळ झाली, आपल्याला पूजा करायची आहे. सगळेजण म्हणतात की हो करून घेऊ, पण अर्जुन कुठे आहे. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो. अद्वैत म्हणतो हे पहा आलाच अर्जुन. मग अर्जुन आल्याबरोबर सगळेजण पूजेची तयारी करू लागतात. मग त्यानंतर मानसी, सायली त्याचबरोबर कला या तिघीही कृष्णाच्या मूर्तीवर आता अभिषेक करतात आणि यथासांग अशी पूजा करतात. तेव्हा घरातील सगळेजण खूप खुश असतात. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.